तुमचा विश्वास नाही बसेल की मी फक्त 2 कच्च्या आलूपासून हा नाश्ता बनवलेला आहे. सकाळी सकाळी नाश्त्याचं टेन्शन हे प्रत्येक घरी असतं आणि रोज रोज एकच एक रेसिपी खाऊन आपण बोर होतो आणि लेकरंसुद्धा बोर होतात. तर मी आज घेऊन आली आहे एक नवीन रेसिपी आणि याला जास्त सामग्री न लागता फक्त 2 कच्चे आलूपासून आणि गव्हाच्या पिठापासून बनलेला हा नाश्ता, पौष्टिक असा नाश्ता, लेकरांसाठी पण छान आणि आपल्यासाठी पण छान. तर चला मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या इंडियन किचन चेस्का कुकिंग चॅनलमध्ये. तर इथे मी घेतले आहे 2 मीडियम साईजचे आलू, एक छोटा आहे आणि एक मोठा आहे. तर याला आपण आता साल काढून घेऊया. आपल्याकडे पण हाच प्रश्न असतो की रोज रोज काय बनवावं, आणि आलूपासून जर रेसिपी कोणती बनत असेल तर नक्कीच मुलांना आवडते. माझ्या लेकरांना तर खूप आवडते. आलू म्हटलं की त्यांना हा फेवरेट असतो त्यांची भाजी. तर यापासून आज मी बनवणार आहे एक छान असा भन्नाट असा नाश्ता, जो खायला एकदम चविष्ट लागतो आणि पटापट बनतो. तर यासाठी साल काढून घ्यायची आहे आणि इथे छान असं थोडं पाण्यामध्ये टाकून याला छान असं धुवून घ्यायचं आहे, कारण याच्यामधला जो व्हाईट टार्च असतो तो निघून जातो. 5 मिनिट त्याला तसंच पाण्यामध्ये टाकून ठेवूया. नंतर त्याला पाण्याच्या बाहेर काढून त्याचे छोटे छोटे काप करून घेऊया. जास्त मोठे काप नाही करायचे, छोटे छोटे काप करायचे आहे. या प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रकारे तुम्ही काप करू शकता. तर हा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही ट्राय कराल तर मला फीडबॅक नक्की द्याल की कसा झाला होता. तर बघू शकता छान असं आपण इथे कापून घेतलेलं आहे. तर चला समोर वळूया. आता आपण याला काय करायचं, यामध्ये टाकायचं आहे थोडं लसूण आणि हिरवी मिर्च. तर लसूण पाकळ्या इथे मी जास्त न घेता फक्त 4-5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. बघू शकता, तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वाढवू शकता. आणि सोबतच इथे मी हिरवी मिरची घेतली आहे, कारण कमी तिखट न खाता आमच्याकडे जरा जास्तच तिखट खाल्लं जातं, त्यामुळे मी थोडी मिरची घेतली आहे, 5-7 मिरची. सोबतच याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. आता त्यामध्ये टाकूया थोडं पाणी. जास्त पाणी न घालता थोडंच टाकूया, अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी. आता छान असं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. ज्यामध्ये जास्त पेस्ट निघत असेल तर फारच छान, नाही तर थोडं खडबड खडबड जरी असलं ना तरी चालतं. बघू शकता इथे थोडे थोडे ना आलू यामध्ये राहिलेले आहे, एकदम छोटे छोटे आहे, चालून जाते. आता यामध्ये टाकूया गव्हाचे पीठ. गव्हाचे पीठ हे तर आपल्या घरी असतं, जसं नसतंच की नव्हते. आपण मैदानं वापरता, इथे वापरत आहे आपण गव्हाचे पीठ, जेणेकरून आपले लेकरंसुद्धा खातात आणि चांगलंसुद्धा असते. मैदा हा शरीरासाठी चांगला नसतो, त्यामुळे इथे मैद्याचं पीठ मी स्किप करून इथे टाकलेलं आहे गव्हाचे पीठ. आता यामध्ये टाकून घेऊया मीठ, चवीनुसार मीठ टाकून घेऊया. सोबतच इथे टाकून घेऊया जिरं. जिरं यामध्ये खूप छान लागते, त्यामुळे जिरं टाकलं अर्धा चम्मच. सोबतच थोडीशी हळद टाकलेली आहे, जास्त हळद नाही वापरलेली आहे, थोडीच टाकलेली आहे. आता याला छान असं पीठ मळून घेऊया. यामध्ये जर तुम्हाला थोडं पीठ म्हणजे जास्त ओलसर वाटत असेल तर थोडं पीठ तुम्ही नक्की वापरा, अथवा तुम्ही तेवढ्या पिठामध्ये जर होत असेल तर नक्की करा. तर इथे मी थोडं पीठ वाढवलेलं आहे. आता छान ओलसर असा गोळा करून साईडला ठेवून द्यायचा आहे. आता गॅसवर एक कढई ठेवूया किंवा तवा ठेवूया. आता यामध्ये काहीही न घालता आपला हा पिठाचा गोळा यामध्ये टाकूया. गॅसचा फ्लेम हा लोच ठेवूया. आता यामध्ये छान असं याला ड्राय रोस्ट करून घेऊया. यामध्ये तेल किंवा तूप काहीही घालायचं नाही आहे आपल्याला. तर यामध्ये छान असं ड्राय रोस्ट करून घेऊया. थोडं खालीवर असं मधामध्ये असं चम्मचनी अरतून परतून छान असं याला भाजून घेऊया. हे करणं आपल्याला गरजेचं आहे. यामुळे जे आपला नाश्ता आहे तो खूप जास्त असं चविष्ट बनतो. थोडा वेळ फिरवल्यानंतर 5 मिनिट तसंच ठेवून देऊया. आता परत काढू, छान असं त्याला मळून घेऊया एक वेळा. आता इथे तुम्ही फर्शवरच मी इथे टाकून घेतलेलं आहे, ओट्यावर थोडं पीठ टाकून घेतलं आहे, कोरडं पीठ. आता याला छान असं लाटून घेऊया. बघू शकता एकदम आपल्याला पोळी लाटायची असं नाही लाटायचं आहे, थोडं जाडसरच असेल तर छान होते. तर इथे बघा छान असं मी जाडसर असं लाटून घेतलेलं आहे. यामध्ये बघू शकता जेवढा म्हणजे पिठाचा गोळा हा आपला जास्त मोठा आहे, त्यामुळे मी इथे ओट्यावरच घेतलेला आहे. नाही तर तुम्ही छोटे छोटे गोळे घेऊन तुम्ही पोळपाट बेलण्याने लाटू शकता, म्हणजे पोळपाटावर सुद्धा लाटू शकता. आता छान असं लाटून घेतलं. आता ग्लास किंवा मग वाटी, प्लेट तुम्हाला जे सोपं वाटेल किंवा जो आकार तुम्हाला आवडतो ना त्या आकारानुसार असे छान असे त्याचे काप करून घेऊया. तर मी इथे छोटे छोटे पीस ग्लासनीच करून घेतले आहे, जास्त मोठे नाही आणि जास्त छोटेसुद्धा नाही. तर बघू शकता
छान असे काप करून घेतलेले आहे. बघायला किती छान वाटतात ना. मला तर खूप जास्त ही रेसिपी आवडते. मी नेहमी ही अशी रेसिपी बनवत असते आणि कधी मी याला वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करत असते. तर आजची पद्धत थोडीशी वेगळी आहे. तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल. तर बघा छान असं करून घेतलं. आला या प्लेटमध्ये ठेवून देऊया. परत गॅसवर ठेवला आहे मी फ्राय पॅन. तुम्ही कढई घेऊ शकता, तवा पण घेऊ शकता. तर यामध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे. आता याला छान काटा चम्मचने थोडे असे मी छिद्र करून घेतलेले आहे, जेणेकरून जे आपण याला फ्राय करू ना तर आतमध्ये तेल जाईल आणि आतपर्यंत छान असं भाजून येईल. त्यामुळे बघू शकता मी थोडं तेल जास्त गरम न होता थोडंसं मीडियमच झालेलं होतं, त्यामध्ये मी हे टाकून घेतले. एकदम पण तुम्ही जर जास्त गरम तेलामध्ये टाकाल ना तर त्याला कलर तर नक्कीच येईल, पण ते आतपर्यंत ना छान असे भाजणार नाही आणि खुसखुशीत नाही बनणार. त्यामुळे थोडंसं ना तेल कमी गरम असलं तरच टाका, म्हणजे आतपर्यंत तेल जातं. याला आपण छिद्र पाडलेले आहे, त्यामुळे आतमध्ये तेल जातं आणि खुसखुशीत असा आपला हा नाश्ता बनवून रेडी होतो. दोन्ही साईडने छान असं परतून परतून गोल्डन कलर येईपर्यंत, छान तांबूस कलर येईपर्यंत त्याला भाजून घेऊया. तुम्ही तव्यावर सुद्धा करू शकता. तुम्हाला जर कमी तेलामध्ये करायचं असेल तर तुम्ही तव्यामध्ये पण करू शकता. बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे ना. खायला खूप जास्त छान लागतो. असे वेगवेगळे पदार्थ लहान मुलांना नक्कीच आवडतात. तर बघू शकता खायला खूप छान आणि बघायला पण खूप छान. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की ट्राय कराल तर मला नक्की फीडबॅक द्या की कसा झाला आहे. आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक नसेल केले तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय. भेटूया पुढे.